शेतकरी समृद्धी मंडळाच्या या भव्य शेतकरी मेळाव्याचे अध्यक्ष, शेतकरी समृद्ध मंडळ ज्यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीला सामोरे जात आहे, त्या कारखान्याचे सर्वे सर्वा माननीय सीताराम पाटील गायकर साहेब, या तालुक्यातील ज्येष्ठ नेते माननीय अशोकरावजी भांगरे साहेब, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे नेते आमचे मित्र कॉम्रेड डॉक्टर अजित नवले, आमचे दुसरे नेते या मंडळाचे प्रमुख माननीय मधुभाऊ नवले, माननीय विजयरावजी वागचौरे, कम्युनिस्ट पक्षाचे माननीय ॲडव्होकेट शांताराम बापू वाळुंज, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, शेतकरी संघटना, RPI या सर्वच संघटनांचे आणि या संघटनांशिवाय अगस्ती कारखाना टिकला पाहिजे, चालला पाहिजे या विचारांनी प्रेरित होऊन या मंडळाला मदत करण्यासाठी, त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेले व्यासपीठावरील आणि व्यासपीठासमोरील सर्व ज्येष्ठ बंधू आणि आमची इथे बसलेली एक भगिनी, खरं तर कारखान्याची निवडणूक आहे आणि निवडणुकीतल्या सभा या लोकांना फक्त भुलभुलैया निर्माण करून मतं मिळवण्यासाठी आटापिटा करणं, अशा प्रकारच्या सभा आपण सगळ्याच निवडणुकांमध्ये ऐकतो, पाहतो. पण मला आनंद या गोष्टीचा आहे की या शेतकरी समृद्धी मंडळाची पहिली मीटिंग शेंडीला झाली, नंतर टाकेतला झाली, अकोल्यात झाली, देवठाणला झाली, इंदोरीला झाली आणि आज इथं कोथरूडमध्ये होते. आणि या सर्वच सभांमध्ये एक अत्यंत चांगल्या प्रकारे वैचारिक मांडणी या निवडणुकीच्या निमित्ताने होती. मी विशेष करून कौतुक करील कॉम्रेड डॉक्टर अजित नवलेंचं, की अत्यंत पोटतिडकीने, सडेतोडपणे त्या कारखान्याच्या दोन्ही बाजू, केवळ शेतकरी समृद्धी मंडळाला मतं द्या असं ते म्हणत नाही, तर हा कारखाना टिकला पाहिजे आणि तो का टिकला पाहिजे हे ते त्यांच्या भाषणात सांगतायत. आता या ठिकाणी अशोकराव देशमुखांनी अत्यंत पोटतिडकीने या संपूर्ण कारखान्याच्या चालवण्याच्या संदर्भातला इतिहास आपल्या समोर मांडलेला आहे. आपण सर्वच जण या मतावर ठाम आहोत, अगस्ती कारखाना टिकला पाहिजे, चालला पाहिजे. कोणाला चेअरमन करण्यासाठी, कोणाला संचालक करण्यासाठी ही निवडणूक नाही, तर अगस्ती कारखाना यासाठी टिकला पाहिजे का शेतकरी जो कष्ट करून घाम गाळून जो ऊस पिकवतो त्या ऊसाला योग्य दाम मिळालं पाहिजे, त्याचा ऊस योग्य वेळी तुटून गेला पाहिजे, कारखान्याचा कारभार पारदर्शी असला पाहिजे आणि शेतकऱ्यांना हा कारखाना आमचा आहे ही भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. यासाठी अगस्ती कारखाना टिकला पाहिजे. या अगस्ती कारखाना फक्त शेतकऱ्यांचं भवितव्य नाही, तिथं शेकडो कामगार काम करतायत. शेतकऱ्यांच्या खिशात 2 पैसे आले तर व्यापाऱ्यांची बाजारपेठ समृद्ध होती, त्याच्यावर व्यापारी अवलंबून आहेत, छोटे मोठे व्यावसायिक अवलंबून आहेत. अशा अनेक लोक या अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या या सगळ्या यंत्रणेवर अवलंबून आहे आणि म्हणून अगस्ती कारखाना टिकला पाहिजे. कॉम्रेड अजित नवले अजून एक गोष्ट आपल्याला आवर्जून सांगितली पाहिजे की अकोले तालुक्यामध्ये रोजगार निर्मितीची एकमेव संधी फक्त अगस्ती कारखान्यात झालेली आहे. खरं तर अकोले तालुक्याला लाभाची आणि अनेक मोठी पदं मिळाली,
या पदांमध्ये या तालुक्यातल्या बेरोजगारांना, आमच्या तरुणांच्या हाताला रोजगार निर्मितीचे अनेक उपक्रम राबवता येणं शक्य होतं. पण अगस्ती कारखाना जर सोडला तर या तालुक्यात रोजगार निर्मितीची इतर व्यवस्था या तालुक्याचं नेतृत्व ज्यांच्याकडे होतं त्यांनी केली नाही, हे दुर्दैवाने म्हणावं लागतं. मग आपल्याकडे निसर्गाने एवढी समृद्धी दिली, भंडारदरा धरण असेल, पट्टा किल्ला असेल, या अनेक ठिकाणी पर्यटनाच्या अनेक सुविधा उपलब्ध करून आदिवासी तरुणांना, आदिवासी लोकांना रोजगाराची संधी देणं शक्य होतं. पण आजही आपले लोक कुठे जातात? आदिवासी भागातले अनेक लोक उन्हाळ्याच्या पिरियडमध्ये नारायणगावला जातात आणि अकोले तालुक्याची MIDC नारायणगाव मध्ये चालवली जाते. हे मतभेदाचे मुद्दे माझे आजचे नाही. अनेक जणांना हा प्रश्न पडतो. डॉक्टर अजित नवले ही काल असं म्हणाले का मनकर साहेबांनी अनेक पक्षात काम केलं. हो, मी अनेक पक्षात काम केलं, ही वस्तुस्थिती आहे. मी वयाच्या 16व्या वर्षी युथ फेडरेशनचा तालुका अध्यक्ष झालो. तुमच्या पक्षापासून तर भाजपपर्यंत सगळ्या राजकीय पक्षांचा अभ्यास तुमच्यापेक्षा डॉक्टर मला अधिक आलेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण ही वस्तुस्थिती माझ्या रक्तातल्या बंडामुळे आहे. माझा बाप कम्युनिस्ट होता आणि मी कोणत्याही नेत्याचा आणि कोणत्याही पक्षाचा लाभार्थी नाही, म्हणून कोणत्याही नेत्याला पटलं नाही तर त्याला सोडण्याची ताकद वसंत बनकर मध्ये आहे, म्हणून मी पक्ष बदलू शकतो. आम्ही आता नगरपंचायतीची निवडणूक लढलो, अत्यंत पोटतिडकीने लढलो आणि त्या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये कैलासराव वागचौरे असतील, RPIची संघटना असतील, विजयराव असतील, चंद्रकांत सरोदे असतील, आम्ही सगळ्या लोकांनी अत्यंत पोटतिडकीने अकोल्याची नगरपंचायतीची निवडणूक लढवली आणि ही निवडणूक जिंकली. आणि निवडणूक जिंकल्यानंतर त्या निवडणुकीमध्ये आम्ही शब्द दिला होता विजयराव वागचौरेंना का जो स्वीकृत नगरसेवक घेऊ, तो स्वीकृत नगरसेवक हा आम्ही RPIचा घेऊ. हा शब्द या निवडणुकीत देऊन सुद्धा पिचड साहेबांनी तो शब्द पाळला नाही आणि म्हणून मतभेदाचा मुद्दा निर्माण झाला. का जर तुम्ही एका संघटनेला शब्द देता आणि तुम्ही स्वीकृत घेतलं कोण? बाबू पवार, ज्यांनी आयुष्यभर ठेकेदारीचे काम केले, तो एका ठेकेदाराचा मुलगा, केवळ पैशाच्या अभिलाषाने तुम्ही त्याचा मुलगा नगरसेवक केला आणि असं करत असताना सुद्धा तुमच्या मागं फिरायला आम्ही तुमचे लाभार्थी नाही. हे पटलं नाही का तुम्ही एका संघटनेला फसवलं. RPI सारखी एक वैचारिक बेस असलेली कार्यकर्त्यांची संघटना तुम्ही दुखवली, हा मतभेदाचा मुद्दा झाला. आमचे मित्र शिवाजी धुमाळ काल बोलले, तो खरं तर माझा अत्यंत जीवाभावाचा चांगला मित्र आहे आणि त्याने काल सांगितलं काही पुढच्या जहाजात दोघं जण जाऊन बसले. पण मी या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो का सगळ्यात पहिल्यांदा BJP आणि पिचड साहेब या दोघांनाही शिव्या देत शिवाजी धुमाळ भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात सगळ्यात पहिल्यांदा बाहेर पडला होता. विषय होता नगराध्यक्षाच्या निवडीचा. सोनाली नाईकवाडी सारखी एक सक्षम महिला कधी खऱ्या अर्थाने चांगलं काम करू शकेल असं आम्हाला वाटत होतं, म्हणून आम्ही तिच्या नावाचा आग्रह धरला. पिचड साहेबांनी शिवाजीला सांगितलं का सोनालीला नगराध्यक्ष करता येणार नाही. त्या सगळ्यांमध्ये मी एकमेव माणूस होतो का सांगत होतो पिचड साहेबांना का सोनालीला संधी द्या. तिला संधी नाही मिळाल्यानंतर शिवाजी धुमाळ हा त्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात बाहेर पडला आणि दुसऱ्या बाजूने जाण्याचा विचार केला. जेव्हा तुम्ही नगराध्यक्ष झालात तेव्हा आज तुम्ही हे बोलायला लागलात, पण आम्ही कोणतं पद मिळालं नाही म्हणून आम्ही बाहेर पडलो नाही. या निवडणुकीच्या निमित्ताने एक चर्चा मोठ्या प्रमाणावर केली जाते आणि ती चर्चा टोळीची. या टोळीचे खरं तर या तालुक्यातले आश्रयदाते, या टोळीचे जनक हे पिचड साहेब आहेत. या तालुक्यामध्ये
95ला तुम्हाला सगळे सोडून गेल्यानंतर तुम्हाला संधी होती, तुम्ही 2 महिने सुद्धा वाट पाहिले नाही. पुन्हा सगळे लोक सामावून घेतले. माहेरी गेलेल्या बायकोची तरी एखादा नवरा 2-4 महिने वाट पाहतो, पण तुम्ही 2 महिने सुद्धा वाट पाहिली नाही. आणि या ज्यांना आज तुम्ही टोळी म्हणता ती सगळी लोक तुम्ही सामावून घेतली. ज्यावेळेस ते तुमच्या बरोबर होते तेव्हा ती सगळी चांगली, आणि जेव्हा तुमच्या या सगळ्या कारभाराबद्दल ही लोक आक्षेप घेतात, तुमच्या वागण्याच्या पद्धतीबद्दल आक्षेप घेतात, ते लगेच टोळी झाली. मग अगस्ती कारखाना चालवताना या सगळ्या लोकांनी, ही सगळी लोक आता व्यासपीठावर बसलेली प्रामाणिकपणे अगस्ती कारखाना चालवण्याचं काम केलं. आज अगस्ती कारखाना जो उभा आहे, मी कोणाची अतिशयोक्ती किंवा कोणाला मोठं करण्यासाठी नाही, तर मी सकाळी 7 वाजता गायकर साहेबांना अगस्ती कारखान्यामध्ये जाऊन बसताना आणि दिवसभर त्या कारखान्याचं काम करताना पाहिलेला कार्यकर्ता आहे. आमचे त्याच्याबरोबर मतभेद आहे, मतभेद नाहीत असं नाही, पण जी चांगली गोष्ट आहे त्या चांगल्या गोष्टीला चांगलं म्हटलं पाहिजे या मताचा मी माणूस. आणि म्हणून अगस्तीचे ऊस तोडणी करणारे कामगार असतील, अगस्ती चालवण्याचं व्यवस्थापन असेल, यामध्ये बारकाईने लक्ष गायकर साहेबांनी दिलं, म्हणून आज अगस्ती उभा आहे. हे आजचे ज्या पद्धतीने मांडणी करता येईल का सरकार आमचं आहे, पण सरकार जरी तुमचं असलं, यापूर्वी सुद्धा देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना अगस्ती कारखाना होता, पण राज्यात एक ढबू एक छदाम या अगस्ती कारखान्याला राज्य सरकारकडनं आला नाही. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल, अमित शहानी घोषणा केली होती का आम्ही महाराष्ट्रातले काही कारखाने दत्तक घेऊ. त्यात पिचड साहेबांनी अगस्तीला आणि सगळ्या तालुक्यात पाठीभर पेढे वाटले का अमित शहाने अगस्ती कारखाना दत्तक घेतला. या व्यासपीठावर बसलेले कारखाना चालवणारे सगळे मान्यवर आहेत. 1 रुपया सुद्धा केंद्र सरकारबद्दल अगस्ती कारखाना चालवायला आला नाही. मग कारखाना चालवलं पुढे. आज या व्यासपीठावर गायकर साहेब जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन होते, मान्य अशोकराव भागरे यांचा मुलगा अमित कारखान्याचा डायरेक्टर आहे, मधुभाऊ नवले कारखान्याचे डायरेक्टर आहेत, भाऊ पाटील नवले सारखा माणूस, विठ्ठलराव चाचकरांसारखा माणूस, हे सगळे लोक आर्थिक पतसंस्था आणि बँक चालवणारे आहेत. अगस्ती कारखान्याला सगळ्या प्रकारचं कर्ज आणि सगळ्या प्रकारची मदत जर कुणी केली असेल तर ती जिल्हा सहकारी बँकेने केली, जललक्ष्मी पतसंस्थेने केली, बुवासाहेबने केली, दूध गंगेने केली. आज अकोला तालुक्यातल्या अनेक संस्थांमध्ये शिक्षण संस्थेला मदत ही जललक्ष्मी पतसंस्थेने केली. आज तुम्ही सांगताय का या तालुक्यातल्या संस्था मी उभ्या केल्यात, या तालुक्यातली एकही संस्था पिचड साहेबांनी उभी केलेली नाही. अगस्ती कारखाना उभा केला त्याचे चीफ प्रमोटर होते दादासाहेब रुपवते, भाऊसाहेब हांडे, या सगळ्या लोकांनी, गायकर साहेबांनी, यमाजी लामटे या लोकांनी शेअर्स गोळा केले आणि अगस्ती कारखाना उभा केला. दादासाहेबांना तुम्ही रात्रीत बदलवलं आणि स्वतः चीफ प्रमोटर झाला. या तालुक्यातला दूध संघ, हा दूध संघ उभा केला स्वर्गीय यशवंतराव भागरे साहेबांनी, आणि त्या दूध संघाची वाढ केली स्वर्गीय ॲडव्होकेट BM महाले साहेबांनी. कृषी उत्पन्न बाजार समिती कुणी स्थापन केली? कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन केली आम्ही. शंकरराव चव्हाण जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि अण्णासाहेब भस्के नगर जिल्ह्याचे पालकमंत्री होते, तेव्हा संगमनेर मध्ये अकोल्याची मार्केट कमिटी बायफर्गेट केली आणि अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे पहिले सभापती लक्ष्मण शिंदे आणि सुगंधराव देशमुखांना केलं. मग कोणती संस्था तुम्ही उभी केली? या तालुक्यातली एकही संस्था तुम्ही नीटपणे उभी केली नाही. उलट संस्था स्वतःच्या बगलबच्च्यांच्या हातात द्यायच्या आणि त्या संस्थांचं वाटोळं करायचं. आज कृषी उत्पन्न बाजार समिती पर्वतराव नायकवाडीच्या ताब्यात आहे. मी येताना पाहतो पेट्रोल पंप अत्यंत चांगल्या प्रकारे तुमच्या कोथरूड गावात चालू आहे. मोठ्या प्रमाणात शॉपिंग कॉम्प्लेक्सचं काम चालू आहे आणि एक सक्षम कृषी उत्पन्न बाजार समिती उभं करण्याचं काम
परबतराव नायकवडी करतायत। अकोला तालुका एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन JD आमरे पाटलांना केलं। या माणसाने स्वतःच्या घरातलं सोनं नाणं गहाण ठेवलं आणि अकोला एज्युकेशन सोसायटी उभी केली। मग तिथं पॉलिटेक्निक कॉलेज असेल, MBA असेल, MC असेल, BBA असेल, अनेक शैक्षणिक प्रकल्प उभे केले। त्या माणसाला रिटायर करताना साधं विचारलं सुद्धा नाही। या तालुक्यामध्ये पिचड साहेबांना ही सतत विद्वान लोकांची एनर्जी आहे। महाले साहेबांची तसेच वागले, सुगतराव देशमुखांची तसेच वागले, JD आमरे पाटलांची तसेच वागले। यांना पाहिजे मुके बहिरे आणि आंधळे कार्यकर्ते का यांनी काही केलं तरी ते सहन केलं पाहिजे अशा विचारधारेचं काम करणारं हे नेतृत्व आहे। आणि म्हणून या विधानसभेला या तालुक्यातल्या लोकांनी हे परिवर्तन एका चिडीतनं घडवलं आणि चिडेतनं घडून आपण बदललेल्या आमदाराचं रूप पाहतो। या तालुक्यामध्ये पिचड साहेबांकडे मंत्रीपद असताना सुद्धा या तालुक्यात 500 कोटी पर्यंतचा निधी कधीच आला नाही, कधीही आला नाही। तो निधी आमदार किरण लहामटेंनी 2.5 वर्षात आणला। आज गावोगावचे रस्ते, गोनोरे सारखं एक गाव, एका गावामध्ये मागच्या हप्त्यामध्ये आमदार किरण लहामटे यांनी 50 लाख रुपये अभ्यासी केला आणि 20 लाख रुपये तिथल्या रस्त्याच्या कामाला दिले। अकोले नगरपंचायत ते हरले, भारतीय जनता पक्ष तिथं जिंकला, पण तरी सुद्धा 19.5 कोटी रुपये अकोले नगरपंचायत मध्ये आमदार किरण लहामटेंनी दिले। एवढे मोठं काम या परिवर्तनात घडलं। मित्रांनो, या तालुक्यामध्ये स्वाभिमानाचं राजकारण व्हावं। डॉक्टर साहेब सत्ता येतात जातात, परिवर्तन होतं, पण तुम्ही स्वाभिमानी आणि प्रामाणिक कार्यकर्त्याला ताकद देणार आहात की नाही हा खरा प्रश्न आहे। या तालुक्यामध्ये पदं कुणाला दिली जातात, त्या पदाचा उगम तुम्ही शोधा कुठून येतोय। ही पदं अशा लोकांना दिली जातात का ज्यांच्या बरोबर तुमचे काही कौटुंबिक संबंध आहेत, जे तुमच्या ताटाखालची मांजरं आहेत, जे तुम्ही म्हणाल तेच खरं असं बोलणारी लोक आहेत। या लोकांना जर पदं देऊन त्या संस्था तुम्ही विकलांग करताय। अगस्ती कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना फक्त हेच सांगू इच्छितो का या तालुक्यात स्वाभिमानाचं, प्रामाणिकपणाचं आणि जी लोक खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणू शकतात अशा विचारसरणीच्या लोकांच्या ताब्यात अगस्ती कारखाना दिला तर या कारखान्यावर वचक ठेवणारे अनेक लोक व्यासपीठावर आहेत। डॉक्टर अजित तवले त्यांच्या भाषणात सांगतील, पण त्यांनी परवा दिवशीच सांगितलं का मी छाताडावर बसून अगस्ती कारखान्यात शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय करून घेईल। हे काम उद्याच्या अगस्ती कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी केलं पाहिजे का प्रामाणिकपणे काम करणारी ही लोक शेतकऱ्याच्या ऊसाला भाव, शेतकऱ्याच्या ऊसाची योग्य वेळी तोड आणि स्वाभिमानाने प्रामाणिकपणे तिथल्या सभासदांना मदत करणं, यासाठी मी स्वतः आपल्या सगळ्यांना या आग्रहाची विनंती करेन। उद्याच्या निवडणुकीमध्ये शेतकरी समृद्धी मंडळाचे जे उमेदवार असतील हे उमेदवार आपल्यापैकीच असतील आणि तो काळोसा सुद्धा घेऊन नेतृत्व नक्कीच नव्या अनेक लोकांना या पॅनलमध्ये संधी देईल आणि चांगले जे कारखान्यामध्ये प्रामाणिकपणे काम करतील अशा लोकांचा एक समृद्ध पॅनल खऱ्या अर्थाने या उद्याच्या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर असेल। या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना हीच विनंती करेन की आपण सर्वांनी या शेतकरी समृद्धी मंडळाच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहावं आणि या तालुक्यात जी परिवर्तनाची लाट सुरू झाली आमदारकीच्या निमित्ताने ती संस्थांमध्ये सुद्धा आपण अशीच पुढे न्यावी हीच विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय भारत।